लेग पंचाच्या भूमिकेत आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. काशी की कला न जाती मथुरा में मस्जिद न बसते अगर शिवाजी राजा न होता तो सुन्नत सबकी होती. गणरायाच्या चरणी प्रार्थना करू. शिवरायांना मानाचा मुजरा करून आजच्या या तिसऱ्या दिवसाला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होता. स्ट्रायकर निवडते संदीप. या बलशाल किशी काढा. आजच्या दिवसाला सुरुवात पाहायला मिळेल. जेल ते करत असताना शेलू टीम इथून परताबा लागेल संदीप कालनला. पहिल्या चेंडू भरती आपण बादवाय तंबूच्या आश्रयाला धाडले. सलामीची जोडी फोडण्यात पहिल्या चेंडू भरती यशस्वी शेलू टीम. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले. पहिल्याच चेंडू वरती आपण पाहतोय हलकीशी गडा लागल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. जेलबादच्या स्वरूपात पहिली विकेट माघार येईल. वनडाऊनच्या भूमिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालेत रोशन भोईर. दुसरा चेंडू यावेळेस आपण पाहतोय नजाकत कर फरक फटका पाहायला मिळतोय. वनडाऊनच्या भूमिकेत गेला. दुसऱ्या चेंडू वरती लगेच प्रहार पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक आहे. भरपूर फायदा उचलावा लागेल रोशनला. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडू वरती विकेट माघारी आल्यानंतर दुसऱ्या चेंडू वरती 4 धावा. 4 धाव्यानं धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळेल जांताराचा पिंपलोली टीमचा श्रीगणेशा करतो रोशन भोईर. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय कव्हरला फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. डेंजर झोन कडे संकेत सोनावले होते. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 6 पाहायला मिळत आहेत जांताराचा पिंपलोली टीमच्या. यावेळेस आपण पाहतोय चेंडूचा कडा लागल्यानंतर फाईन लेगच्या दिशेला चेंडू रवाना झालाय. सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल रोशन भोईरच्या बॅट मधून धावा जमवल्या जात आहेत पिंपलोली टीम साठी. आपण पाहतो पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर फायदा उचलत असताना 4 धाव्यांना आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट होताना पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती धावफलक. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. शेलू टीमचा विचार केला तर या संघामध्ये देखील धडाडीचे फलंदाज आहेत. त्यांच्या समोर एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल पिंपलोली टीमला ना. त्याच अनुषंगाने आता फलंदाजी पाहायला मिळते पिंपलोली टीमची. यावेळेस फटका नजाकत बरा. पॉइंटला क्लिअर करत असताना रोशन भोईर क्लास दाखवतोय. क्षेत्ररक्षक खूप चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी पाहायला मिळाला. संघासाठी धाबा वाचवत असताना पाहायला मिळतील. 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरसावत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. दोस्ती ग्रुप पिंपलोली आयोजित ही स्पर्धा दोस्ती चषक 2024 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. जांताराजा पिंपलोली विपक्ष शेलू या 2 संघादरम्यान पाहायला मिळतीये.
यावेळेस फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय भरपूर फायदा उचलत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा रोशन भोईर 4 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची इथे पाहायला मिळते समाप्ती होत असताना सुरुवात केली होती चौकारानं, शेवट केला चौकारानं. धावफलक जर का पाहिलं तर जाऊन पोहोचतं या चौकाराच्या साह्यानं 16 या आकड्यावरती, 16 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या उभारली या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती प्रशांतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी झाला होता. संदीप कालनला माघारी धाडलं, परंतु जसा मैदानात वनडाऊनच्या भूमिकेत गेला रोशन भोईर जबाबदारी स्वीकारली. आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारत असताना पाहायला मिळेल. 16 या आकड्यावरती धावफलक आहे. गोलंदाजी मार्गवरती रजत तयार होत आहेत. संकेत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रजतच्या माध्यमातून. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाला करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय भरपूर धावा प्रशांतने खर्च केल्यात. 16 या आकड्यावरती धावफलक आहे. दुसऱ्या षटकामध्ये आता रजत पहिलाच चेंडू जर का पाहाल तर चांगला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र पंच जमिनी समांतर हात करत असताना सांगतायत की आजच्या दिवसातील पहिली अतिरिक्त धाव खर्च करेल रजत. एका धाब्याचा भरणा आपण पाहतोय धावफलकावरती होत असताना जाऊन पोहोचलंय धावफलक 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय लगेच ती उद्ध्वस्त करत असताना रजत यू मिस आय डेफिनेटली हिट इथं परतावा लागेल दुसऱ्या चेंडूवरती संकेतला. त्रिपला चीची विकेट मैदानावरती पाहायला मिळते. आता चांगली सुरुवात आपण पाहतो पुन्हा कमबॅक करणारे षटक हाताला तर 2 चेंडूवरती आपण पाहतो कुठल्याही प्रकारची धाव खर्च न करता एक मौल्यवान विकेट कमावत असताना पाहायला मिळतील रजत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती साहिल पोहोचतायत. नवीन उभारीस आलेला हा फलंदाज यावेळेस संधी मिळाली आहे. यावेळेस आपण पाहतोय रजत खूप चांगली गोलंदाजी करतोय. एका निर्धारित टप्प्यावरती चेंडूची फेकी पाहायला मिळते. अचूक टप्पा त्याला सुर्ग बसला या षटकामध्ये. 3 चेंडूचा खेळ इथे यशस्वीरित्या त्यानं कंप्लीट केलाय. एक वाईटच्या स्वरूपात धाव जरी आली असली तरी चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. यावेळेस निश्चित पंच आमचं लक्ष वेधून घेतात. लेगेस टीम मिस करत असताना चेंडू वाईट. एक अतिरिक्त धाव आणखी या षटकामध्ये खर्च करेल. 2 अतिरिक्त धावा अद्यापपर्यंत खर्च केलात रजतने. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. हलवार टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो रजतच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च केला त्याचा दुसऱ्या षटकामध्ये जर का विचार केला तर रजतच्या माध्यमातून थांबवल्या जात आहेत. लगाम लावले गेले धावसंख्येला. बॅटच्या सहाय्याने अद्यापपर्यंत कुठलीही धाव येत नाहीये या दुसऱ्या षटकामध्ये.
या बलेस फटका साहिलच्या बॅट मधून, फटका उंचावरती आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत. चांगला झेल, इथून झेलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येईल साहिलची. खूप चांगले षटक पाहायला मिळत आहे रजतचं. दुसऱ्या षटकामध्ये जसा आला तसा आपण पाहाल तर चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात ज्या 2 धावा ज्याने खर्च केल्या त्याच धावा बॅटच्या साह्याने अद्यापर्यंत कुठली धाव आली नाहीये. 5 चेंडूचा खेळ ते समाप्त झालाय. धावफलक जर का पाहिलं तर 18 या आकड्यावरती आहे. कमबॅक करणारं षटक शेलू संघासाठी पाहायला मिळते रजतच्या हातामध्ये. लास्ट बॉल या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल साठी पुन्हा तयार होतील रजत. या वेळेस आपण पाहतोय अगदी खोलीवर टप्प्याचा चेंडू. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता यशस्वीरित्या करत असताना रजत पाहायला मिळतील. खूप चांगले षटक. अगदी जर का विचार केला तर 2 मौल्यवान विकेट या ओव्हर मध्ये कमावल्या. 2 जास्तीच्या धावा जरी खर्च केल्या असल्या तरी चांगले षटक राहिले. बॅटच्या साह्याने कुठल्याही प्रकारची धाव त्याने खर्च केली नाही. विचार केला तर धावफलक अगदी स्थिरावले. ते 18 या आकड्यावरती लगाम लावला गेलाय. धाबत संख्येला आता इथून कमीत कमी धाबत संख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल शेलू टीमचा. अजय सिंग आता गोलंदाजी मार्ग वरती आहे. पहिल्या चेंडूची निर्धाव पद्धतीने सांगता पाहायला मिळते. यावेळेस पाहतो आपण कुठल्या स्पॉट वरती चेंडू बदलल्यानंतर सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. तिसऱ्या षटकाला सुरुवात अगदी रजतच्या पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस सुरुवात पाहायला मिळते. 2 सलगचे निर्धाव चेंडू. यावेळेस प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. एका धाब्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. एक धाव कंप्लीट पाहायला मिळते. एका धावेनं 19 आकडा अद्यापर्यंत गाठलाय पिंपलोली टीमने. यावेळेस निश्चितच पंचांचं लक्ष वेधून घेत आहेत. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या खर्चामध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित अजूनही या तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू आपण पाहतो लो फुल टॉस. समोरच्या दिशेला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे रोहन कालन पाहायला मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावांना 22 या आकड्यावरती धावफलक. एवढेच फटका दर्जेदार आपण पाहतोय. ऑन साइडला डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेकी पाहायला मिळते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 23 आकड्यावरती धावफलक आपण पाहतो. आता शेवटच्या चेंडूसाठी रोशन ऑन स्ट्राइक पाहायला मिळतील.
हलक्या हाताने आपण पाहतोय, परंतु यावेळेस कुठल्या प्रकारची धाव येणार नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता होईल. तिसऱ्या षटकाची विचार केला तर तिसऱ्या षटकांती आता धावफलक पाहायला मिळत आहे 23 या आकड्यावरती. खूप चांगले षटक पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं, खूप चांगली सुरुवात केली होती पिंपलोली टीमने. जर का पाहाल तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमावल्या होत्या. त्यानंतर जे रजतचं षटक जर का पाहिलं तर खूप इम्पॉर्टंट षटक राहिलं. शेलू टीम साठी अवघ्या 2 धावा खर्च केला. त्यानंतर अजयचं आपण षटक पाहिलं 5 धावसंख्येचं. अशा 3 षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती अर्जित झाली अद्यापपर्यंत 23. अच्छा, दिवसातील उद्घाटनीय सामना जंताराचा पिंपलोली विपक्ष शेलू. नाणेफेकीचा कौल जिंकला पिंपलोली टीमने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय 3 षटकापर्यंत येऊन थांबलाय. सामना पहिल्या डावामध्ये जर का पाहाल तर धावफलक आहे 23 या आकड्यावरती. उर्वरित पहिल्या डावातील निर्णायक आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूवरती किती धावा कमवल्या जातील, किती धावसंख्येचं आव्हान उभं राहील शेलू टीम समोर, याकडे सर्वांच्याच नजरा. पहिला चेंडू आपण पाहतो, यावेळेस एक चोरटी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक धावून पोहोचतंय ते 24 या आकड्यावरती. 24 धावा निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळतील. संधी दिली आहे एका धावेनं आपण पाहतोय रोशनला. जास्तीत जास्त ऑन स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा कमावल्या गेल्या. त्यानंतर संधी कमी मिळाली. धावसंख्येला थोडासा लगाम लागला गेला. आता पुन्हा संधी असेल ऑन रोशनसाठी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. बॅट अँड बॉलचा तितपत चांगला संपर्क येणार नाहीये. एकच धाव या चेंडूवरती देखील मिळेल. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. हलक्या गतीने आपण पाहतोय आता यावेळेस धावसंख्या उभारीच असताना पाहायला मिळेल. धावून पोहोचली आहे ती 25 आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका 2 मोठे फटके कमीत कमी 40 या धावसंख्येवरती पोहोचावं लागेल पिंपलोली टीमला. यावेळेस खूप चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. एकच धाव पाहायला मिळेल. धीम्या गतीने धावसंख्या आपण पाहतो जमवत असताना पाहायला मिळेल पिंपलोली टीमचे फलंदाज. 26 आकड्यावरती धावफलक. यावेळेस रोशन भोईरचा फटका हवेमध्ये. भरपूर प्रयत्न करतील प्रशांत. कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. यशस्वीरित्या पकडतायत. चांगला झेल. इथून सलामीला गेलेला रोशन भोईर माघारी येईल. अगदी डेथ ओव्हर पर्यंत थांबला होता, परंतु तितपत चांगली कामगिरी रोशनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली नाही. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर आपण पाहतो आता जलबाच्या स्वरूपात माघारी यावं लागेल रोशनला. 26 आकड्यावरती धावफलक थांबलंय, स्थिरावलंय ते पिंपलोली टीमचं. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुभाष तांबे आपण पाहतोय आता यावेळेस मैदानावरती पोहोचतात. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट 2 बॉलचा खेळ बाकी पहिल्या डावातील. यावेळेस तांबे सरांच्या बॅटमधून फटका. पुन्हा प्रशांतला संधी आहे. झेलची कुठल्याही प्रकारची चुकी नाही. यशस्वीरित्या कंप्लीट करतील हा झेल. इथून परतावा लागेल तांब्यांना. चांगले षटक पाहायला मिळते. अगदी जर का विचार केला पहिल्या 3 चेंडूवरती सिंगलच्या स्वरूपात धावा खर्च केल्या गोलंदाज साहिलने. त्यानंतर 2 सलग विकेट मैदानावरती बॉल तर प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज.
लास्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय निश्चितच गुडल्या स्पॉट वरती आदळल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये थांबली धावसंख्या पिंपलोली टीमची या 4 षटकांच्या अंती ती 26 आकड्यावरती 27 धावसंख्येची गरज असेल आता विजयासाठी आपण पाहतोय तर शेलू टीमला दुसऱ्या डावाला इथून सुरुवात केली जाईल पहिल्या डावामध्ये आपण धावसंख्या पाहिली पिंपलोली टीमची 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली गरज असेल विजयासाठी 27 धावसंख्येची शेलू टीमला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होती आहे शेलू टीमची आपण पाहाल तर कुमार आणि भावेश ही सलामीची जोडी मैदानावरती पोहोचते आहे विनंती असेल चेंडूची पडताळणी केल्यानंतर लगेचच या मॅचला आपण सुरुवात करा गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकासाठी रोशन आलेत इथून दुसऱ्या डावाला केली जाईल सुरुवात 27 धावसंख्येचं लक्ष्य आहे शेलू टीम समोर पहिला चेंडू क्लास दाखवत असताना कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला फटका येतोय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव कंप्लीट केलं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील 2 धाब्यानं श्री गणेशा होत असताना पाहायला मिळालेलं शेलू टीमचा यावेळेस रोशन भोईर गोलंदाजी मार्ग वरती आहे चांगला चेंडू हाताळत असताना पाहायला मिळेल
पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव हाताळत असताना बाला मिळेल. भावेश ऑन स्ट्राईक आहे, भरपूर अनुभव आहे या फलंदाजाकडे. या बलेस फटका ऑन साइडला. आपण पाहतो दर्जेदार फटका बाला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा अर्जित करतील या तिसऱ्या चेंडूवरती भावेश. 4 धाव्यानं धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती बाला मिळतील. पुन्हा एकदा या बलेस फटका दर्जेदार बाला मिळतोय. कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना आणखी एक दर्जेदार चौकार बाला मिळेल. पॉवर प्लेचं षटक या 30 सर्कल मध्ये आपण पाहतो विभरचना क्षेत्ररक्षणाची वेगळी असते. अगदी जर का बाल तर 2च क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत बाला मिळतात. भरपूर फायदा उचलत असताना या बलेस. आणखी एक दर्जेदार फटका या बलेस तर खूप उंचावरती गेला. क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्याही प्रकारची चुकी नाही, माघारी यावं लागेल भावेशला. दहा या धावत संख्येवरती धावफलक शेलू टीमचं. यावेळेस 5व्या चेंडूवरती जेलबादच्या स्वरूपात गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर शेलू टीमची बाला मिळेल भावेश. त्याच्या बॅट मधून आपण पाहिला तर 2 चौकार अर्जित झाल्या होत्या. भावेश आता मैदानाच्या बाहेर येताना बाला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. कृष्णा यावेळेस आपण पाहतोय नजाकतगार फटका बाला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू थर्ड मॅनला बीट करत सीमारेषा पलीकडे जात असताना बाला मिळेल. 4 धाब्यानं सांगता बाला मिळते. या पहिल्या षटकाची होत असताना धावफलक जर का पाहिलं तर अगदी जाऊन पोहोचलंय ते 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती शेलू टीमच्या. आता समीकरण जर का पाहिलं तर अगदी हलकं असेल. शेलू टीम साठी येणारे 18 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. कॅप्टन ऑन स्ट्राईक. आता शेलू टीमच्या बाला मिळतील कुमार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज केतन. यावेळेस सन्मानानं आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली आहे. अगदी आता यावेळेस एका धाव्यावरती समाधान मानत असताना बाला मिळतील 15 या आकड्यावरती धावफलक. समीकरण हलकं आहे त्यामुळे मोठ्या फटक्याची तितपत आवश्यकता नाहीये. सिंगल डबलने देखील खूप फायदा होईल शेलू टीमला. यावेळेस निर्धाव चेंडू बाला मिळतोय. यावेळेस फटका दर्जेदार आहे. जेलची संधी रोहन कालन कुठल्या प्रकारची चुकी न करता पकडतात चांगला जेल या तिसऱ्या चेंडूवरती. आपण पाहतो जेलबादच्या स्वरूपात कृष्णा माघारी येताना बाला मिळेल.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने गेलेत अक्षय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित केतन कालन यांच्या हातामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेस फटका ऑन साइडला कार्पेट लेवलने बाला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव. एक धाव नक्कीच येईल. एका धावेने धावफलक 16 या आकड्यावरती बाला मिळेल. 16 धावा धावफलकावरती बाला मिळतील शेलू टीमच्या. अजूनही 11 धावा संख्येची गरज आहे विजयासाठी शेलू टीमला. यावेळेस आपण पाहतोय लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता, परंतु तितपत चांगला समाचार घेता आला नाही. कुमारला निर्धाव चेंडूची सांगता केतनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय कुमारच्या बॅट मधून. डाऊन दी ग्राउंड षटकार. या षटकारानं अगदी जर का बाल तर समीकरण हलकं होत असताना स्टेप आउटचा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. डोक्याच्या गडीला आपण वाहतो आहे केतन कालन. अगदी महागडा ठरत असताना बाला मिळेल. तेवीस धावा धावफलकावरती या षटकाराने अर्जित होतात. निर्धाव चेंडू बाला मिळतोय. विजयाच्या समीप पाहायला मिळेल शेलू टीम. आता येणाऱ्या 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. अक्षय शेलू टीमचा भरपूर अनुभव, भरपूर चांगल्या फटक्यांसाठी ज्याची ओळख येतो अक्षय. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. एका चौकारानं विजय संपादन करताना पाहायला मिळेल का शेलू टीम याकडे लक्ष असेल प्रेक्षकांचं. नक्कीच पंचांचे लक्ष वेधून घेत आहेत. अतिरिक्त धाव व्हायला मिळेल. तीन धावसंख्येची गरज आहे. अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळेल शेलू टीम. यावेळेस फटका पहा. त्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे ना तोच फटका अक्षयच्या बॅट मधून येतोय. मॅच फिनिश करणारा हा षटकार. या षटकाराने विजय संपादन करत असताना शेलू टीम पाहायला मिळेल उद्घाटनीय सामन्यामध्ये. विनंती करतो शेलू टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपला